जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. काय तुमची मागणी आहे आणि काय कशा पद्धतीने निवेदन आहे? गेल्या आठवड्याभरापासून जालन्याने संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाड्यासह जालना जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे शेतातली पिकं वाहून गेली. अनेक गावामधले छोटी मोठी पुलं वाहून गेली, रस्ते वाहून गेले आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी झालं. म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि सर्व शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली पाहिजे आणि सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी हे निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि गेल्या 2 दिवसापासून जालना शहरामध्ये सुद्धा आम्ही संपूर्ण शहराचा दौरा केला. प्रत्येक सखल भागामध्ये घरामध्ये जवळपास 3 फूट 4 फूट पाणी त्या घरामध्ये साचलं आणि अतोनात नुकसान म्हणजे घरातील अन्नधान्य, संसारोपयोगी भांडी कुंडी सर्व त्या ठिकाणी या पावसामुळे खराब झाली. काही ठिकाणी वाहून गेली. हनुमान घाट सारख्या ठिकाणी, खानसरी सारख्या ठिकाणी सर्व घरातील साहित्य वाहून गेलं. आणि म्हणून ग्रामीण भागात असू द्या, शहरी भागात असू द्या, झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून सर्वांना मदत मिळावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी जिल्हाभरामध्ये जर पाहिलं तर आज या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी कृषी मंत्री मागच्या म्हणजे 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आल्या होत्या. त्यांनी सुद्धा शहराचा दौरा केला, ग्रामीण भागाचाही दौरा केला आणि आज देखील पुन्हा त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी झाली. म्हणून आपल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आल्या आणि त्यांनी जालना जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्या आणि भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ शासनाला त्या ठिकाणी आदेश दिले की लवकरात लवकर पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना लवकर मदत कशी मिळेल यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करून त्यांना मदत द्यावी अशा प्रकारचा दौरा पंकजाताईचा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. सोबतच आपले मंत्री भरणे साहेब सुद्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दोन्ही मंत्री आले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचा हा अत्यंत महत्त्वाचा दौरा जालना जिल्ह्यामध्ये झालेला आहे.